शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। प्रेक्षको नमस्कार, मी दिशा न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत। पाहूया अहिल्यानगर शहरातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबरबातमध्ये। महापालिकेबद्दल नगरकरांमध्ये समाधान निर्माण व्हावे यासाठी त्यांच्या दैनंदिन तक्रारीचे निराकरण तातडीने झाले पाहिजे। नागरिकांच्या अडचणींकडे दुर्लक्ष केल्यास प्रशासनावरील विश्वास कमी होतो, त्यामुळे प्रत्येक विभागाने जबाबदारीने काम करावे अशा सूचना महापौर ज्योती गाडे यांनी दिल्या। महापौर गाडे यांनी उपमहापौर ॲडव्होकेट धनंजय जाधव यांनी अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेत शहरातील प्रलंबित प्रश्न, विकास कामे आणि नागरिकांच्या तक्रारीच्या निराकरणाचा सविस्तर आढावा घेतला। या बैठकीत महापौर गाडे यांनी अधिकारी वर्गाला नागरिकांशी निगडीत कामे प्राधान्य सोडवण्याच्या सूचना दिल्या। शहरातील पटवेकर गल्ली परिसरात किरकोळ वादाचे रूपांतर मारहाणीत झाले असून एका युवकाला मारहाण करण्यात आली आहे। सुजेल मतीन शेख असे जखमी युवकाचे नाव आहे। त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून त्याने दिलेल्या फिर्यादीवरून साजिद ताबोळी याच्या विरोधात कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। शिबिर फाउंडेशनचे नेत्र शिबिर गरिबांसाठी आधार ठरत आहे। लाखो रुग्णांना या शिबिराच्या माध्यमातून नवदृष्टी मिळाली आहे। या निस्वार्थ सेवेचा लाभ 3,76,000 गरजूंना मिळाला आहे। हे शिबिर घेत असताना कायम स्वरूपी सेवेच्या उद्देशाने फिनिक्सच्या माध्यमातून स्वर्गीय शिवाजीराव कर्डिले नेत्रालय उभारण्याच्या त्यांच्या संकल्पाला सर्व परीने सहकार्य करणे आश्वासन महापौर ज्योती गाडे यांनी दिले। महापौर व उपमहापौर निवडणुकीनंतर स्वीकृत सदस्य तसेच स्थायी समिती व महिला बाल कल्याण समितीच्या सदस्यांच्या निवडी विशेष सभेत केल्या जाणार आहेत। दोन्ही समित्यांमध्ये प्रत्येकी 16 सदस्य नियुक्त केले जाणार आहेत। महापालिकेच्या विशेष सभेत संबंधित पक्षांच्या गट नेत्यांकडून सदस्यांच्या नावाची शिफारस करण्यात येणार आहे। एकूण सदस्य संख्या व समितीची सदस्य संख्या या आधारावर 4.25 एवढे मूल्यांकन असणार आहे। त्यानुसार राजकीय पक्षांच्या संख्याबळानुसार सदस्य संख्या निश्चित करण्यात आली असल्याची माहिती आयुक्त यशवंत डांगे यांनी दिली। कृषी पर्व कृषी महोत्सवाचा 5व्या दिवशी सोमवारी झेडपी सीईओ आनंद भंडारी यांच्या उपस्थितीत समारोप झाला। या महोत्सवात 4 लाखाहून अधिक ग्राहकांनी व नागरिकांनी खरेदीचा आनंद लुटला। यामधून शेतकरी व थेट ग्राहक, शेतमाला विक्रीचा शेतकरी व ग्राहकांना फायदा झाला असून 5 दिवसात 3,42,00,000 रुपयांची उलाढाल झाली। दरम्यान कृषी पर्व कृषी महोत्सव वर्षातून किमान 2 वेळेस भरवण्यात यावे अशी मागणी शेतकऱ्यांबरोबरच नागरिकांनी केली आहे। शहराच्या खबरबातमध्ये आपण इथेच थांबतोय, मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री। शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर।